नागपुरात ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन थोड्याच वेळात रामरक्षा पठण होणार आहे। रामरक्षानंतर भीमरूपी आरती सुद्धा होणार आहे। रामरक्षा पठणासाठी 10 गुरुजी मंदिरात दाखल झालेले आहेत आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। रामनगर येथील राम मंदिरात आपण आता आहोत आणि थोड्याच वेळात इथेच रामरक्षा पठण होणार आहे आणि त्याकरता ही सगळी तयारी सुरू झालेली आहे। स्वतः उद्धव ठाकरे येऊन इथे रामरक्षा म्हणणार आहे, त्याच्याकरता त्यांची या सगळे आसन व्यवस्था सगळी लागलेली आहे। काही प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे सेनेचे नेते सुद्धा इथे येणार आहे। आपण अजून एक चित्र बघू शकतो, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा मूर्ती इथे ठेवण्यात आली आहे आणि त्याच्या तिकडे त्यानंतर गर्भगृह आहे, तिथे प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीता मातेची मूर्ती आहे, तिथे एक पूजन होईल आणि त्यानंतर ही संपूर्ण रामरक्षा पठण करण्यात येईल। एक महाआरती सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण मागे मंत्रोच्चार करण्याकरता खास 10 गुरुजी इथे आलेले आहेत। त्यांनी दिलेल्या माहितीनुरूप रामरक्षा पठण पहिले होणार, त्यानंतर भीमरूपी होणार आणि मग महाआरती होणार। ही राम मंदिराच्या आतील एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर बघू शकतो। कशा पद्धतीने आसन व्यवस्था आहे आणि कशा पद्धतीने संपूर्ण कार्यक्रम सोहळा होणार आहे त्याची ही दृश्य मी माझा सहकारी रत्नशील सातपुतेसह आपण राम मंदिरातून थेट दाखवत आहोत। झी मीडियासाठी रत्नशीलसह अमर काणे, नागपूर।